असे प्रश्न आहेत मित्रांनो, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, या प्रश्नाशिवाय एक्झामच नाही. प्रत्येक एक्झामला हे प्रश्न आहेत, म्हणून आपण त्याचा अभ्यास करून हे प्रश्न घेऊन आलेलो आहोत. खास करून कोणत्या एक्झामला आलेत, 2000 कितीला आलेत, या पण गोष्टी आपण घेऊन आलेलो आहोत. वळूया आपल्या प्रश्नाकडे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, जास्तीत जास्त 50 प्रश्न, त्यामध्ये एखाद दुसरे प्रश्न जर चुकीचे वाटले तर ते डिलीट केलेले आहेत आपण. ठीक आहे, वळूया मित्रांनो प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आहे, तुदिल या शब्दाचा समानार्थी शब्द, समानार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो कशाला आलेला बघा, नागपूर कारागृह पोलीस भरती 2024 ला आलेला परीक्षेत प्रश्न आहे. तर मित्रांनो त्याचा समानार्थी शब्द आहे लठ्ठ. तुदिल या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे मित्रांनो? लठ्ठ. समानार्थी शब्द, परत एकदा समानार्थी शब्द सांगायचा मित्रांनो. ठीक आहे, समानार्थी शब्द काय म्हणतंय? तुंदिल तनू, तुंदिल तनू या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगायचा आहे. ठाणे ग्रामपंचायत पोलीस भरती 2023 ला आलेला परीक्षेत प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो आपल्यासाठी एकदम नवीनच शब्द आहे बघा, तुंदिल तनू. तर त्याचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो ढेरपोट्या. काय होईल? ढेरपोट्या. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो, परत समानार्थी शब्द ओळखायचा आपल्याला, परत समानार्थी शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे, तर मित्रांनो खून या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. अहिल्यानगर पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, मग खून या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे मित्रांनो चिन्ह. ठीक आहे, इतका बारकावा आहे मित्रांनो. इथं जर न नळाचं असतं तर परत त्याचा अर्थ बदलला असता. कळलं का तुम्हाला? मग खून म्हणजे काय? चिन्ह. मग न बाणाचा असेल तर चिन्ह, न नळाचा असलं तर मर्डर होतं. कळलं का तुम्हाला? हा फरक आहे, त्याच्यामुळं बारकावे आहेत खूप. खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखा. ठीक आहे, कसली ओळखायची मित्रांनो? अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखायची आहे. ठीक आहे, नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो काय विचारले बघा, खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी अयोग्य ओळखायला सांगितली आहे मित्रांनो. ठीक आहे, बघूया. बघा, अश्व वारू बरोबर आहे, जीवन पाणी बरोबर आहे. ठीक आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 हे अयोग्य आहे. खल आणि इथं सज्जन ओळखायला काय सांगितले बघा, खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखा. समानार्थी शब्दाची जोडी ओळखायची. तर मित्रांनो खल म्हणजे काय? तर इथं उलट झालं, विरुद्धार्थी झाली नियमानं. तर खल म्हणजे कपटी माणूस, कपटी. खल म्हणजे काय? कपटी, दुष्ट, आपल्याला असं म्हणता येईल. ठीक आहे, मग अयोग्य जी जोडी आहे ती आपण ओळखली. ठीक आहे, आणि मग त्यानंतर हे पण बरोबर आहे, अमित, अगणित. ठीक आहे, आता इथं बरोबर म्हणजे उदाहरणात काय सांगितले त्यांनी, ह्या 3 समानार्थी येतात आणि ही चुकीची आहे, समानार्थीच आहे पण चुकीची आहे, चुकीची हे म्हणते आपलं उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो मवळी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? समानार्थी शब्द कोणता? वर्धा पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. ठीक आहे, मवळी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, मस्तक. ठीक आहे, मवळी या शब्दाचा समानार्थी शब्द कोण इथं? मस्तक आहे. राजाचा पर्यायवाचक खालीलपैकी कोणता शब्द नाही? ठीक आहे, राजाचा पर्यायवाचक खालीलपैकी कोणता शब्द नाही म्हणतंय मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, राजाचा पर्यायवाचक खालीलपैकी कोणता शब्द नाही? तर मित्रांनो
ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. हे बाकीचे पर्यायवाचक बरोबर आहे. राजा म्हणजे भूपाल, नरेंद्र, भूपती. ठीक आहे. मग हा मात्र त्याचा पर्यायवाचक शब्द नाही, समानार्थी शब्द नाही मित्रांनो. ऑप्शन नंबर 4. रयतचा अर्थ काय आहे? बरं, रयतचा अर्थ काय आहे? छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 2024. ठीक आहे. रयतचा अर्थ काय म्हणते? तर मित्रांनो, रयत म्हणजे जनता. ठीक आहे. म्हणतात बघा, राजाचं लक्ष असलं पाहिजे रयतेकडं, रयतेमध्ये काय चालू आहे काय नाही. ठीक आहे. तर रयत म्हणजे काय? जनता. चुकीचा पर्याय ओळखायचा, हे लय महत्वाचं आहे मित्रांनो. ओळखायचंय काय? चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ओळखायचंय काय? तर चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो पहा, लक्षात घ्या, आकाश नभ बरोबर आहे. ठीक आहे, पर्याय नाही होणार. अंधार तम बरोबर आहे, पर्याय. आनंद हर्ष बरोबर आहे. पण मित्रांनो ऑप्शन नंबर 4 बघा कसं आहे, तर आग्रह आणि द गरज दिले बघा. ओळखायला काय सांगितलं आपल्याला? चुकीचा पर्याय निवडा. बाकीचे सगळे समानार्थी आहेत बघा. आकाश नभ, अंधार तम, आनंद हर्ष. पण आग्रह म्हणजे गरज होईल का? नाही ना. आग्रह म्हणजे आपण एखाद्याला बोलवतो वगैरे, या किंवा जा, त्याला आपण आग्रह म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, की आपल्याला इथं आग्रह शब्दाचा अर्थ आपल्याला हट्ट घ्यावा लागेल. काय घ्यावा लागेल? हट्ट. मग आग्रह म्हणजेच काय? हट्ट हा समानार्थी शब्द याला पाहिजे. पण इथं त्यांनी गरज दिलंय, गरज नाही. गरज आणि हट्ट मध्ये फरक आहे. गरज म्हणजेच काय? तुम्ही आमच्या इथं या. पण आग्रह म्हणजे काय? तुम्हाला यावंच लागेल. हा दोघातला फरक आहे. तुम्ही आमच्या इथे या, आमचा कार्यक्रम आहे, ही झाली गरज. पण तुम्हाला यावंच लागेल, हा झाला हट्ट. आणि मग ही चुकीची जोडी आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. चुकीचा पर्याय ओळखा. ठीक आहे. त्यानंतर कमळ ह्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. कसला शब्द ओळखायचा आहे? समानार्थी शब्द. धुळे जिल्हा पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मग कमळ या शब्दासाठी मधुप आहे, स्वरूप आहे, केशव आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, राजू. काय बरोबर आहे? 4, राजू बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो दिवाकर. बरं, दिवाकर, मार्तंड, प्रभाकर ही सर्व कोणाची नावे आहेत? ठीक आहे. धुळे जिल्हा पोलीस भरती 2024. ठीक आहे. दिवाकर, मार्तंड, प्रभाकर ही सर्व कोणाची नावे आहेत? ठीक आहे. तर मित्रांनो ही सर्व आणि सर्व सूर्याची नावे आहेत. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. जालना पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, विशाल, विस्तीर्ण आणि अथांग, आणि याच्यात न बसणारा शब्द म्हणजे विकलांग. बघा ना, विशाल, विस्तीर्ण, अथांग म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, हे थोडेसे श्रेष्ठ आहेत. आणि विकलांग म्हणजे थोडासा वेगळा पर्याय बसतंय. आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. अनुमोदन, अनुमोदन याकरिता कोणता समानार्थी शब्द नाही? समानार्थी शब्द नाही म्हणलंय, हो आणि नाही याच्यावर. नाशिक शहर पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे मित्रांनो. अनुमोदन याकरिता कोणता समानार्थी शब्द नाही म्हणते मित्रांनो. ठीक आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, होकार, समर्थन, पाठिंबा
किंवा आस्वाद? तर मित्रांनो ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, आस्वाद. खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत. बर, समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा मित्रांनो. ठीक आहे. पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्यातील कसला पर्याय ओळखायचा आहे? चुकीचा पर्याय ओळखायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, पान म्हणजे पर्ण, बरोबर आहे, काही डाऊटच नाही. महेश म्हणजे शंकर, बरोबर आहे, काही डाऊटच नाही. शत्रू म्हणजे दुश्मन, बरोबर आहे, काही डाऊटच नाही. संहार म्हणजे यांनी रक्षण दिले, पण संहार म्हणजे नाश करणे होते. काय होतंय? नाश करणे. ठीक आहे. आणि मग मित्रांनो खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील चुकीची जोडी आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. संहार, त्यांनी काय दिले? रक्षण. मुळात आहे काय? नाश. ठीक आहे. आणि मग मित्रांनो पांथस्थ, पांथस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पांथस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता म्हणताय? ठीक आहे. पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. पांथस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, वाटसरू. पांथस्थ म्हणजे काय मित्रांनो? वाटसरू. ठीक आहे. त्यानंतर अश्व शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अश्व शब्दाचा समानार्थी शब्द कोणता म्हणताय मित्रांनो? ठीक आहे. पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. तर मित्रांनो अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द आहे घोडा. अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द घोडा. ठीक आहे. उसके बाद समानार्थी शब्द लिहा, निर्झर. समानार्थी शब्द लिहा म्हण. बर, काय? निर्झर. यवतमाळ जिल्हा पोलीस भरती 2024. ठीक आहे. तर मित्रांनो याला समानार्थी आहे झरा. कोण आहे? झरा. एकदम खतरनाक कंटेंट चालू आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा, कमेंट करत जा. चांगला वाटतोय, नाही वाटत, काही अडचण आहे, किंवा तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा काही गोष्टी लक्षात येतात मित्रांनो. ठीक आहे. म्हणून अतिशय महत्त्वाचं असते की तुमचा सपोर्ट असणं. ठीक आहे मित्रांनो. निर्झर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे झरा. संहार, परत येता परीक्षेत प्रश्नाला बघा, संहार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? समानार्थी शब्द कोणता म्हणताय? ठीक आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, विनाश. संहार म्हणजे काय? विनाश. त्यानंतर कानन या शब्दाचा समानार्थी, आता पहा, नसलेला शब्द सांगा म्हणाले. कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? वाशिम पोलीस भरती 2024. ठीक आहे. मग कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, भूमी. कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? मग कोण आहे? भूमी. आणि बाकीचे मग कोण येतं? समानार्थी आहेत, अरण्य, जंगल, विपिन. पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडायचा आहे. ठीक आहे. मग संरचना. ठीक आहे. पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडायचा आहे, संरचना. पालघर पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. ठीक आहे. मग संरचना म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल? तर ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, ठेवण. संरचना म्हणजे काय? ठेवण. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. ठीक आहे. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. पालघर पोलीस भरती 2024. ठीक आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, निष्कारण, कारण नसताना. अकारण, कारण नसताना.
विनाकारण कारण नसताना, पण सकारण कारणासहित. कळलं का तुम्हाला? निकारण, अकारण, विनाकारण म्हणजे कारण नसताना, पण सकारण म्हणजे काय? कारणासहित. कळलं तुम्हाला? ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखा. बर, गटात न बसणारा शब्द ओळखायचा मित्रांनो. ठीक आहे. पालघर पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. हुशार, सुंदर, चांगले, उद्या. मित्रांनो लक्षात ठेवायचे तुम्ही, हुशार विशेषण आहे, सुंदर विशेषण आहे, चांगले विशेषण आहे आणि उद्या हे क्रियाविशेषण आहे. मग तेच आपलं उत्तर आहे. गटात न बसणारा शब्द असे परीक्षेत प्रश्न आहेत. कशाला आले? पालघर पोलीस भरती 2024. पहा लक्षात घ्या. मग गटात न बसणारा शब्द ओळखा. ठीक आहे. हुशार, सुंदर, चांगले हे तिघही काय आहेत मित्रांनो? विशेषण आहेत. कोण येतं? विशेषण. आणि मित्रांनो जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर उद्या हे क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण आहे. लक्षात ठेवा. कळलं तुम्हाला? का? इकडे बघा, उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला, तो मला उद्या भेटेल. तो मला उद्या भेटेल. भेटेल क्रियापद, भेट मूळ धातू. विचारा प्रश्न, केव्हा भेटेल? उद्या. आणि केव्हाच उत्तर क्रियाविशेषण असतं मित्रांनो. संपला विषय. बाकीचे सगळे विशेषण आहेत. हुशार मुलगा, सुंदर मुलगी, चांगले बोरे काही बी. ठीक आहे. म्हणजे हे सगळे विशेषण आहेत. हुशार, सुंदर, चांगले हे विशेषण आहे आणि उद्या हे क्रियाविशेषण आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे. अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे. अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. समानार्थी शब्द. अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. संभाजीनगर शहर पोलीस भरती 2024. संभाजीनगरला प्रश्न आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे. मग पावक, भाळ, अंधार का तपक? तर मित्रांनो अनल म्हणजे काय? पावक. खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. अयोग्य म्हणल्या मित्रांनो, याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. अयोग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा म्हणते. खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. अयोग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखायची. ठीक आहे. बरं मित्रांनो, विधवा, सुवासिनी बरोबर आहे. ठीक आहे. अनुज, अग्रज बरोबर आहे. सुकर, दुष्कर बरोबर आहे मित्रांनो. पण सार्थ याचं दिलंय परमार्थ. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. हीच ती अयोग्य जोडी आहे मित्रांनो. ठीक आहे. काय आता तुम्हाला याचा थोडाफार मला अर्थ सांगावा लागतंय. ठीक आहे. तर पहा लक्षात घ्या, सार्थ होणे म्हणजे काय? आपण म्हणतो ना, एखादं काम सार्थ झालं म्हणजे पार पडलं. ठीक आहे. म्हणजे मग याच्या विरुद्धार्थी जर आपण गेलोत मित्रांनो तर निरर्थक व्हायला पाहिजे. निरर्थक. सार्थच्या विरुद्ध काय व्हायला पाहिजे? निरर्थक. पण त्यांनी काय दिले? परमार्थ. तेच आपलं उत्तर आहे. पुढीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखा. चुकीची म्हणल्या, चुकीची विरुद्धार्थी जोडी
ओळखायची. ठीक आहे. वर्धा पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखायची. ठीक आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. पुढीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखा. ठीक आहे. धाकटा थोरला बरोबर आहे मित्रांनो, विरुद्धार्थी बरोबर आहे. धाक निर्भयता बरोबर आहे. दोस्त दुश्मन बरोबर आहे. पण मित्रांनो इथे दिले त्यांनी धनी आणि मालक. ठीक आहे, धनी आणि मालक. आता सांगायचा विषय असा आहे मित्रांनो, धनी म्हणजे काय? श्रीमंत. ठीक आहे, म्हणजे ज्याच्याकडे खूप पैसा आहे. तर धनी आणि मालक ही विरुद्धार्थी होईल का? नाही. तर धनीच्या विरुद्धार्थी होईल निर्धन किंवा ज्याच्याकडे पैसे नसलेला. धनी म्हणजे ज्याच्याकडे पैसे आहेत आणि ज्याच्याकडे धन नाही, असं याला काय म्हणतो आपण? निर्धन. म्हणजे ते निर्धन यायला पाहिजे होतं आणि त्याने धनी आणि मालक दिले. ही विरुद्धार्थी जोडी नाही आणि तीच आपलं उत्तर आहे मित्रांनो. दाट ह्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. दाट ह्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. दाट विरुद्धार्थी सांगायचा आहे. धुळे जिल्हा पोलीस भरती 2024. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे विरळ. इकडे बघा, उदाहरणार्थ हे झालं दाट, उदाहरणार्थ सांगायलो, पण हे झालं विरळ, मोकळा असणं, याला विरळ म्हणायचं. ठीक आहे. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधायची. ठीक आहे, बघू ता काय करता येतं. देवांच्या विरुद्ध दानव होते, बरोबर आहे जोडी विरुद्धार्थी. सबलच्या विरुद्ध दुर्बल होते, 100% बरोबर आहे. हर्ष खेद बरोबर आहे. पण मित्रांनो घर आणि इकडे पहा, लक्षात घ्या, ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. काय म्हणते? विरुद्धार्थी शब्दात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. घर आणि सदन दोघं एकच व्हालेत ना. मग उदाहरणार्थ त्याला विरुद्धार्थी तर सांगता येत नाही नियमानं, पण घर म्हणजे बाहेर मानता येईल आपल्याला. मग दुसरा काय पर्याय? ठीक आहे, पण घर आणि सदन होत नाही, दोघांचा अर्थ सेमच व्हायलाय, म्हणून तीच आपलं उत्तर आहे. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. नाशिक. बघा, विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची. नाशिक पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची. चुकीची म्हणते. ठीक आहे, बघूया काय करता येतं मित्रांनो. रोष आनंद बरोबर आहे. रोख उदार, आपण काही रोग घेतो लगेच उधार, विरुद्धार्थी बरोबर आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. रंक गरीब म्हणते. तर रंक बरोबर गरीब कसं होईल? दोन्ही सेमच व्हाले. याच्या विरुद्ध श्रीमंत पाहिजे होतं. रंक म्हणजे काय? गरीब असणं. ठीक आहे, आणि मग याच्या विरुद्ध आपल्याला काय टाकता येईल? श्रीमंत. याच्या विरुद्ध काय टाकता येईल? श्रीमंत. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी आहे? खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? विघटन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणत्या विरुद्धार्थी आहे. ठीक आहे, पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2024 ला आलेला आहे परीक्षेत प्रश्न. ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या, ऑप्शन नंबर 1च बरोबर आहे, संघटन. ठीक आहे, मग खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी आहे? ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, संघटन. ठीक आहे,
पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्धार्थीची नाही? बर, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्धार्थीची नाही? ठीक आहे, तर मित्रांनो बघू द्या, जे विरुद्धार्थी नाही ते पाहू आपण. ठीक आहे, स्वाधीन, पराधीन, दोष, स्नेह, अलग विलग हे विरुद्धार्थी नाही. सत्वर, सावकाश. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे मित्रांनो. शुचिरभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? शुचिरभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? नवी मुंबई 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे पोलीस भरतीसाठी. ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, अपवित्र. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ठीक आहे, पुणे लोहमार्ग पोलीस चालक भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. काय म्हणते? अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, ऊर्ध्वमुख. विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखा. विरुद्धार्थी शब्दांची कसली जोडी ओळखायची मित्रांनो? अयोग्य जोडी ओळखायची. ठीक आहे, अहिल्यानगर पोलीस चालक भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखायची. ठीक आहे मित्रांनो, कृश आणि स्थूल बरोबर आहे. ठीक आहे, ग्राह्य, त्याज्य बरोबर आहे. जुनं, जून, जुनं आणि कोळे, हे जुनं आहे आणि हे नवीन आहे, थोडक्यात कोळे म्हणजे. ठीक आहे, पण छछोर आणि इथे दिले वाईट, तर वाईट नसून मित्रांनो इकडे लक्ष द्या. छछोर म्हणजेच काय माहिती आहे का? वाईट मनुष्य, म्हणजे त्याच्या समानार्थी व्हाली ती. ठीक आहे, विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी. छछोर म्हणजे वाईट. ठीक आहे, मग याच्या विरुद्ध जर घ्यायचं असेल तर इथं सज्जन टाकावं लागेल. सज्जन. छछोरच्या विरुद्ध काय होत आहे? सज्जन. ठीक आहे, विरुद्धार्थी शब्द सांगा. विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे मित्रांनो. सधन. मुंबई लोहमार्ग पोलीस चालक भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. विरुद्धार्थी शब्द सांगा. सधन. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, निर्धन. विसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विरुद्धार्थी शब्द ओळखा. सिंधुदुर्ग पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. विसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, सुसंगत. ज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणते. सिंधुदुर्ग पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, अज्ञात. आपण म्हणतो का नाही तुला ज्ञात आहे का, म्हणजे तुला थोडक्यात त्याची ओळख आहे का. आणि अज्ञात, मग अज्ञात म्हणजे ओळख नसलेला थोडक्यात आपल्या भाषेत. पौर्वात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? गडचिरोली पोलीस भरती 2024. ठीक आहे, पौर्वात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, पाश्चात्य. पौर्वात्य म्हणजे काय? पूर्वेकडील असलेला, आणि पाश्चात्य म्हणजे काय? पश्चिमेकडील असलेला. विरुद्धार्थी व्हालेत. ठीक आहे, आणि मग पौर्वात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो? पाश्चात्य. असमाधान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? असमाधान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? गडचिरोली पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. असमाधान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, समाधान.
असमाधान असणे म्हणजे काय? थोडक्यात शांतता नसणे किंवा समाधान वृत्ती नसणे, त्याला आपण असमाधान असं म्हणतो. मग असमाधानच्या विरुद्ध काय होते? समाधान. राणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? काय चिल्लर प्रश्न आहे. राणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, राजा. राणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होते राजा आणि तेच आपलं उत्तर आहे. मलूल. मलूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. गोंदिया पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. मलूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, टवटवीत. ठीक आहे. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखायची. SRPF पुणे पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची मित्रांनो. ठीक आहे. तर अनुज, अग्रज बरोबर आहे, ही जोडी चुकीची नाही. शुद्ध पक्ष, कृष्ण पक्ष हे पण बरोबर आहे. क्रोश, स्थूल हे बी बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, यापैकी नाही. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी एकही चुकीची नाही, सगळ्याच बरोबर येतात, म्हणून यापैकी नाही. द्रुत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. SRPF वडसा गडचिरोली पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आला मित्रांनो. द्रुत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, मंद. नश्वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. SRPF वडसा गडचिरोली पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. नश्वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, शाश्वत. ठीक आहे. नश्वर म्हणजे नाश पावणारे आणि शाश्वत म्हणजे शाश्वत असणे, थोडक्यात ते नाश पावत नाही. चुकीची जोडी ओळखा. चुकीची म्हणते मित्रांनो, चुकीची जोडी ओळखायची. SRPF वडसा गडचिरोली पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. चुकीची जोडी ओळखायची. ठीक आहे. हलाखी, समृद्धी बरोबर आहे. हाव, निर्लोभ बरोबर आहे. स्वागत, बोळवण बरोबर आहे. मित्रांनो कुरूप आणि मठ्ठ. आता कुरूप म्हणजे चुकीची जोडी ओळखायला सांगितली. कुरूप म्हणजे काय? की ज्याला रूप नसलेला. मग याच्या विरुद्ध काय पाहिजे होता? सुंदर वगैरे काय पाहिजे होता? सुंदर वगैरे असं काही पाहिजे होतं, पण तसं काय का कुरूपच्या विरुद्ध तिने मठ टाकले? तसं नाही ना. कुरूप म्हणजे जे चांगलं दिसत नाही त्याला कुरूप म्हणतो आपण. त्याच्या विरुद्ध काय पाहिजे? सुंदर पाहिजे. तेच आपलं उत्तर आहे. पण इथं आपण उत्तर सांगितलंय, पण ही अयोग्य जोडी ही आहे, तेच आपण उत्तर दिलंय. ठीक आहे मित्रांनो, अतिशय छान प्रकारे आपण खूप वेळ घेऊन समानार्थी विरुद्धार्थी शब्दावरती 50 प्रश्नाचे आपण जवळपास प्रयत्न केलेले आहेत मित्रांनो. त्यामुळं चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. हे सगळे व्हिडिओ आवडल्यास करा, कारण जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. खास करून कमेंट करून कळवा व्हिडिओ चांगला वाटला नाही वाटला. तुमची जर चांगली कमेंट आली आणखी थोडंसं प्रेरणा मिळेल. थोडं काही वाटलं तर सुधारू मित्रांनो. ठीक आहे, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.